राम 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 पाहुणे. आराम राम. पाहुणे कुठे गेले? वडील गेलेत गावाला, होय. वारीला गेलेत दोघं आई वडील. बर बर बर. गेल्या आठवड्यात वडील आलत मुलगी बघायला. म्हणून आपलं सहजासहजी आपलं पाहुण्याकडे आलतो. म्हणून आपलं सहजासहजी आपलं जाऊन यावं म्हणलं चक्कर मारून. हा असं करा की वडील उद्याच्याला येते ते, मग त्यांच्या संगच बोला की उद्या याय मग. अहो सायतांची मी आलतो. पण आपलं चार गोष्टी तुम्ही सांगा मला आणि चला. बरोबर चालतंय. बर बर चला चला. उद्या आला असता का नाही, वडील आला असतं सगळं बेस्ट झालं असतं. त्यामुळे म्हणलं. आता तुम्ही सांगा दोन गोष्टी. आता बघा 10 एकर आपलं वावर आहे आणि पोल्ट्री ही आपलीच आहे. अहो तुम्ही काय करताय? माझं काय 15 झाली, मी इंजिनियर आहे इथं आमच्या कारखान्यात. बर बर बर. हा. किती पगार आहे? पगार 50,000 पगार आहे की मला. अहो आमची थोरली पोरगी दिली 60,000 पगार आहे. हा. 20 एकर बागायत आहे. हा, हा. पण 1,000-1,500चा गॅसच त्यांना मिळेना. 3 दिवस झाला आज घरी आण नाही. का असल्या काय वसुली गेला जाळायचं नग बाबा आपल्याला असलं काय. नग 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 सोयरी गेला लाभ देत तुम्ही. ऐका की. अहो, मी राव माझं एक काम आहे दुसरं एक. अहो पाहुणं माझ्याकडं, अहो ऐका की तर की मी गॅस एजंट आहे. काय म्हणताय? अहो पाहुणं आमच्या गावात मी गॅस एजंट आहे. आख्या आमच्या एरियाला सगळा गॅस मीच पुरवतोय. आम्हाला गॅस कधीच कमी पडत नाही. 20 एकर वावर आणि 60,000ची पगारी असून 3 दिवस पूर्वी माझी उपाशी मिली. तुम्ही स्वतःच गॅस वाटताय म्हणल्यावर माझा विषयच मिटला हो. आईला बरं झालं डोकं चालवलं. आईला या 2-4 गॅस गोळा करावा लागतील दाखवायला, नाहीतर राडा व्हायचा सगळा. गॅस एजंट कुठला आणि काय कुठला.